Hello everyone, welcome to my channel अर्पिता स्पोकन इंग्लिश क्लासेस. तर आज आपला जो महत्वाचा आणि पहिला चॅप्टर सुरुवात करत आहोत परत एकदा. ठीक आहे, खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी. प्रत्येकाला इंग्लिश बोलणं हे खूप गरजेचं झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये. कारण प्रत्येक मुलाला इंग्लिश बोलणं आणि त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे कुठलं एखादं वाक्य असेल ते समजून घेणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात हा एक महत्वाचा पार्ट बनलेला आहे, तो म्हणजे इंग्लिश. कारण आता सीबीएसई पॅटर्न झालेला आहे सगळीकडे. ठीक आहे. तर आज आपण एक महत्वाचा चॅप्टर सुरुवात करत आहोत आणि आजपासून जे काही व्हिडिओ असतील ते स्टेप बाय स्टेप तुम्ही बघून स्वतः घरी बसल्या इंग्लिश बोलू शकता आणि ग्रामर शिकू शकता. ठीक आहे. ग्रामर म्हणजे काय? ग्रामर हा एक महत्वाचा भाग आहे इंग्लिशचा. जर कोणाला अगदी म्हणजे बेसिक लेवल पासून शिकायचंय, ज्यांना माहितीच नाही इंग्लिश बोलणे म्हणजे कसं आहे, तर त्यांच्यासाठी ग्रामर हे खूप महत्वाचे. आपण कुठलीही भाषा शिका, एखादं वाक्य आहे तर ते वाक्य करेक्ट आणि अचूक बोलण्यासाठी तुम्हाला ग्रामरच हेल्प करू शकतं, बाकी कोणीही नाही. कारण इंग्लिश ही आपली काही मदर टंग नाहीये, मातृभाषा आहे का? आपण आधी मोडकं तोडकं बोलू नंतर करेक्ट करू. आपल्याला करेक्टच माहिती असलं पाहिजे, नाहीतर पुढच्याचा गैरसमज होऊन जातो मग. ठीक आहे. त्याच्यासाठी ग्रामर आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी 95% मदत करू शकतं बेसिक वाल्यांसाठी. जे ऍडव्हान्स लेवलचे आहेत त्यांना ग्रामरची गरज नसते, म्हणून ते लोक म्हणतात की इंग्लिश बोलण्यासाठी ग्रामरची गरजच नाही. आता समजा मराठीमधलं एखादं वाक्य आपण मी जेवण करत आहे असं म्हणण्यापेक्षा मी करत आहे जेवण, जेवण मी करत आहे असं बोललं तर चालेल का? हसणार नाहीत का पुढचे? त्याच्यासाठीच एखादं वाक्य, एखादा शब्द किंवा ती वाक्याची रचना, कुठला शब्द पहिल्यांदा लिहिला, कुठला शब्द दुसऱ्यांदा लिहायचा आहे, हे जे वाक्याची रचना आहे ती करेक्ट आणि अचूक असली पाहिजे, तरच बरोबर वाटतं ना पुढच्याला पण. मग हे कुठून शिकतो आपण? ग्रामर पासून. तर चला आपण आज सुरुवात करूया. ठीक आहे. ग्रामर म्हणजे काय? ठीक आहे. ग्रामरचा पार्ट जेवढा महत्वाचा आहे इंग्लिश बोलण्यासाठी तेवढा आपण शिकणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया वर्ड म्हणजे काय. एक वर्ड म्हणजे काय? तर अनेक लेटर्स एकत्र येऊन एक वर्ड तयार होतो, म्हणजेच अ ग्रुप ऑफ लेटर्स मीन्स वर्ड. ग्रुप ऑफ लेटर्स मीन्स वर्ड. ओके. फॉर एक्झाम्पल, लर्न, प्रे, गॉड, सिंग, टेल. म्हणजे हे शब्द अनेक लेटरनी तयार झालेले आहेत. ठीक आहे. तसंच सेंटेन्स म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स मीन्स अ सेंटेन्स. म्हणजे अनेक शब्द एकत्र येतात आणि एक सेंटेन्स बनतात. बरोबर, दोन गोष्टी शिकल्या आपण. पण ते सेंटेन्स अचूक असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आय एम अर्पिता. मी अर्पिता आहे. शी इज अ टीचर. मग ही जी रचना आहे हे कशापासून शिकलं आपण? हे करेक्ट वाक्य तयार करायला ग्रामर पासूनच शिकू शकतो ना. ओके. तर चला आपण तो पहिला चॅप्टर आज आपण शिकणार आहोत, तो काय आहे आपण बघूया. ठीक आहे. तर वाक्याचे काही भाग असतात, वाक्याचे बेसिक पार्ट्स असतात. ते म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, अन्नपूर्णा इज टीचिंग मॅथ्स. म्हणजे या वाक्यामध्ये एखाद्या वाक्याचे बेसिक पार्ट्स किती असतात? तर हे वाक्य आहे तर याच्यामध्ये अन्नपूर्णा काय आहे? हा शब्द सब्जेक्ट आहे, वाक्याचा कर्ता. इज काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. आणि मेन वर्ब टीचिंग. आणि मॅथ हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच पार्ट्स किती झाले? सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट. कर्ता, कर्म, क्रियापद हे मराठीतून आपण म्हणतो ना, ते तसे पार्ट हे बेसिक पार्ट्स आहेत. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हेल्पिंग वर्ब्स शिकायचे आहेत, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. इज कुठे यूज करायचं, आय एम कुठे यूज करायचं, कधी यूज करायचं, कोणासोबत यूज करायचं, हे सगळ्यात बेसिक पार्ट आहे. घरी बसणाऱ्यांना पण अगदी व्यवस्थित इंग्लिश बोलता येईल, ते म्हणजे हे शिकल्यानंतर. ठीक आहे. तर आय निजाचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला अजून एक गोष्ट महत्वाची माहिती असली पाहिजे की तो वाक्यातला करता. वाक्यातला करता कोण आहे? समजा वाक्यातला करता हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच लिहिला जातो असं नाही. ठीक आहे. काही वाक्यामध्ये तो आपल्याला फाइंड आउट करता आला पाहिजे. म्हणजेच कसं ओळखायचं? तर त्या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोललं जात आहे हा विचार करायचा आधी, आणि तो जो असेल तो वाक्याचा करता आहे. फॉर एक्झाम्पल, मी एक विद्यार्थी आहे. मी कोण आहे? एक विद्यार्थी आहे. मी एक शिक्षिका आहे. म्हणजेच कोणाबद्दल बोललं जात आहे तिथं? माझ्याबद्दल. ठीक आहे. म्हणजे तिथं पहिल्यांदा मी कोण आहे वाक्याचा करता आहे. ठीक आहे. तर आपण जो पार्ट जे शिकणार आहोत ते काय आहे आज? हेल्पिंग वर्ब्स.
टू बी. टू बी म्हणजे काय? असणे. ठीक आहे, टू बी म्हणजे असणे, कुठेतरी कोणीतरी असणे. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये असणे म्हणजे काय? सध्या वर्तमान काळात आहे का, भूतकाळात आहे का, भविष्य काळात? याचे तीन पार्ट पडतात. ठीक आहे, एक वर्तमान काळ, एक भूतकाळ आणि भविष्य काळ. फॉर एक्झाम्पल आता मी जर आज पुण्यात आहे किंवा आज मी बेंगलोरमध्ये आहे, तर तेच भूतकाळात मी मागे मी दुसऱ्या गावात होते असं सांगायचं. तर मी बेंगलोरमध्ये होते किंवा मी महाराष्ट्रात होते. आणि पुढच्या महिन्यात मी कुठे असेल? आय विल बी इन USA. ठीक आहे, म्हणजेच कुठेतरी असणे. टू बी म्हणजे काय? कुठेतरी असणे. टू बी आणि टू हॅव हे बेसिक चॅप्टर आहेत आपले. तर टू बी मधला पहिला चॅप्टर आपण आज शिकणार आहोत. ओके, टू बीचा पहिला चॅप्टर आपण शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण आय एम सीता, मी सीता आहे, मी एक विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट, मी 7 वर्षाची आहे. आय एम 7 years ओल्ड, माझ्या भावाचे नाव रोहित आहे. माय ब्रदर्स नेम इज रोहित. या टाईपचे वाक्य आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. ओके, चला आपण आता बघूया टू बी म्हणजे काय. हे आहे टू बी. टू बी मध्ये तीन काळ येतात, मी आधी सांगितलेलं आहे. टू बी इन सिम्पल प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापदे. आय, मी, जा. टू बी इन सिम्पल पास्ट म्हणजेच भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापदे वॉज आणि वर. आणि टू बी इन सिम्पल फ्युचर म्हणलं की भविष्य काळातील सहाय्यकारी क्रियापदे शॅल बी, विल बी. ठीक आहे, चला आपण टू बी मधला पहिला चॅप्टर आज आपण शिकत आहोत. खूप बेसिक आहे. ओके, नीट लक्ष देऊन ऐकायचंय पण आणि लिहून पण घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल टू बी इन सिम्पल प्रेझेंट वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापदे किती आहेत? ॲ, मी, जा. तीन आहेत. आपण याचा उपयोग करून काय काय सांगू शकतो? आपण कुठे आहोत, आपण स्वतः कोण आहोत. ठीक आहे, एखादी वस्तू कुठे आहे, एखादी व्यक्ती कुठे आहे, एखादी व्यक्ती कोण आहे, एखाद्या व्यक्तीचे नाव काय आहे. एवढ्या साऱ्या गोष्टी आपण आय, मी, जाचा उपयोग करून सांगू शकतो. म्हणजेच वर्तमान काळात कोण कुठे आहे, कोण काय आहे, एखादी वस्तू कुठे आहे, एखादा पक्षी कुठे आहे, प्राणी कुठे आहे, त्याचं नाव काय आहे, तिचं नाव काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आय, मे, जाचा उपयोग करून सांगू शकतो. ही झाली डेफिनेशन. आता दुसरी गोष्ट मला काय माहिती असली पाहिजे? आय एम म्हणजे काय? आय एम म्हणजे मी आहे. ही इज म्हणजे तो आहे. शी इज म्हणजे ती आहे. इट इज म्हणजे ते आहे. यू आर म्हणजे तुम्ही आहात. अजून एक अर्थ होतो याचा, यू आर म्हणजे तू आहेस. लहानांसाठी आपण तू आहे असं लिहितो आणि मोठ्यांसाठी तुम्ही आहात. दे आर म्हणजे ते आहेत म्हणजे अनेक. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काही रूल्स लक्षात ठेवावे लागतात. ठीक आहे, कसं ते आपण बघू. वाक्याचा कर्ता जर एकवचनी असेल, ठीक आहे, पहिल्यांदा इज कसं यूज करायचं बघा. वाक्याचा कर्ता जर एकवचनी ही, शी, इट आणि एखादं नाव असेल तर त्याच्यासोबत आपल्याला इज यूज करायचं. आणि वाक्याचा कर्ता आय असेल तर त्या आय सोबत आय एम यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आय एम संकेत, आय एम स्वप्नील. आणि वाक्याचा करता ही, सी, इट आणि एखादं सिंग्युलर नाव असलं पाहिजे. ते वस्तूचं असेल, पक्ष्याचं असेल, प्राण्याचं असेल, कोणाचंही असू द्या, सिंग्युलर असलं पाहिजे म्हणजे एकवचनी. त्याच्यासोबत पण आपण इज यूज करतो. ही इज, शी इज, इट इज, संगीता इज. आणि वर्तमान काळात जर वाक्याचा करता अनेक वचनी नाऊन किंवा वी, यू, दे असा असेल तर आपण त्याच्यासोबत आर असं यूज करतो. मराठीमधून आम्ही आहोत, वी आर. ते आहेत, दे आर. यू आर, तुम्ही आहात. म्हणजे जे मागे मी तुम्हाला एक टेबल दाखवला तो पाठच करून घ्यायचा आहे. आय एम म्हणजे काय, ही इज म्हणजे काय. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल इथं काही वाक्य दिलेले आहेत. हे जे वाक्य आहेत आय एमचे एका टेबलमध्ये आहेत, इजचे आणि आरचे. फॉर एक्झाम्पल मी शाळेत आहे, आय एम इन स्कूल. मी घरी आहे, आय एम ॲट होम. मी ट्युशनमध्ये आहे, आय एम इन ट्युशन. मी दुकानात आहे, आय एम शॉप. तसंच इज, माय ब्रदर इज ॲट होम म्हणजेच माझा भाऊ घरी आहे, माय ब्रदर इज ॲट होम. माझी बहीण बाजारात आहे, माय सिस्टर इज इन मार्केट. माझे बाबा बागेत आहेत, माय फादर इज इन गार्डन.
तसेच आर साठीचे वाक्य, ते दुकानात आहे, ते म्हणजे दे आर इन शॉप. आम्ही शाळेत आहोत, वी आर इन स्कूल. तू घरी आहेस, यू आर ॲट होम. आणि तुम्ही कार्यालयात आहात, यू आर इन ऑफिस. हे ॲम, हीज, आरचे अशा टाईपचे वाक्य आपण बनवू शकतो आणि बोलू शकतो. ओके. तर आपण आता पुढे शिकूया. बघा, फक्त आपण मी साठी वाक्य घेऊया, मी साठी. आणि याचा फॉर्म्युला म्हणजे एक स्ट्रक्चर आता तुम्ही शिकत आहात. फॉर एक्झाम्पल, करता प्लस ॲम किंवा इज किंवा आर प्लस वाक्याचा उर्वरित भाग लिहायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. कर्ता वाक्याचा कोण असेल त्याच्यावर डिपेंड आहे, तुम्ही ॲम घेणार का इज घेणार का. ॲम कधी घेता तुम्ही, आय सोबत ॲमच येतं 100%. इज कुठे घेता आणि आर कुठे घेता, हे वर ऑलरेडी सांगितलेलं आहे, ते रूल्स पाठच पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आपण मी घरी आहे. बघा, या वाक्याचं मी घरी आहे कसं करणार तुम्ही. मी आहे साठी काय पाठ केले तुम्ही, आय एम, म्हणजेच मी आहे, आय एम. त्याच्यानंतर कुठे आहे सांगताय तुम्ही, घरी. तर घरी लिहिण्यासाठी तुम्हाला ॲट होम असं लिहायचंय, फक्त होम. आय एम होम जर असं लिहिला तुम्ही, तर मी घर आहे असं अर्थ होतो. तर हे जे ॲट आहे हे प्रेपोजिशनचा भाग आहे ग्रामरचा. तर हे कुठे यूज करायचं आणि कोणतं प्रेपोजिशन, हे हळूहळू आपण टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत. ठीक आहे. तर किती सोपं आहे. आय एम, मी आहे, म्हणजे पहिला आणि शेवटचा शब्द मी आहे, याच्यासाठी आय एम घेतलं. आणि नंतर घरी ॲट होम, आय एम ॲट होम. तसंच मी शाळेत आहे, मी आहे साठी आय एम लिहिलंय. आणि पुढे इन स्कूल, कुठे आहे, इन स्कूल, आय एम इन स्कूल. तसंच मी घरी आहे, मी आहे साठी आय एम घ्या, कुठे, घरी, ॲट होम. मी ट्युशन मध्ये आहे, मी आहे साठी आय एम घेतलं. आणि ट्युशन मध्ये या शब्दासाठी इन ट्युशन. तसंच मी दुकानात आहे, आय एम. ठीक आहे. कुठे आहे, दुकानात, इन शॉप. तसंच मी बाजारात आहे, मी आहे साठी आय एम घेतलं. आणि बाजारात, इन मार्केट. इन काय घेतोय आपण, इन बाजारात, फक्त बाजार म्हटलं तर मार्केट येतं. ठीक आहे. म्हणून इन घेणं खूप गरजेचं आहे, नाही अदरवाईज वाक्य चुकीचं बनतं मग. आय एम इन मार्केट. मी शेतात आहे, आय एम इन फार्म. मी शेतात आहे, आय एम इन फार्म. समजलं. म्हणजेच मी आहे साठी याचा अर्थ काय आपण पाठ केलेला आहे, मी आहे, आय एम म्हणजेच मी आहे, कुठे आहे हे आपण सांगतोय. ठीक आहे. तसंच कोण आहे जर आपल्याला सांगायचं असेल तर इथं खूप सारे वाक्य आहेत. आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे, मी आहे, आय एम काय आहे, स्टुडंट, अ स्टुडंट लिहिलं. आय एम, मी आहे, काय आहे, शिक्षक, मी शिक्षक आहे, आय एम अ टीचर. आय एम अ डॉक्टर, मी शिक्षक आहे, मी आहे साठी आय एम, डॉक्टर साठी डॉक्टर लिहिलं. ठीक आहे. आय एम अ क्लेवर गर्ल, आय एम, मी आहे, काय, एक हुशार मुलगी आहे, अ क्लेवर गर्ल. किती सोपं आहे. म्हणजे मी कुठे आहे आणि मी कोण आहे हे इथं वाक्य दिलेले आहेत. आय एम ॲट होम, आय एम इन इंडिया, मी भारतात आहे, आय एम इन गार्डन, मी बागेत आहे. हे अशा प्रकारचे जे वाक्य आहेत तुम्ही आय एमचा उपयोग करून बोलू शकता. ठीक आहे. तर पुढे आहे आता इज. आपण इज कोणाकोणासोबत घेतो, ही, सी, इट आणि सिंग्युलर नाउन सोबत. तसंच आता आपण इथं वाक्य तयार केलेले आहेत. मी बागेत, मी आहे, आय एम इन द गार्डन. तसंच आता तो साठी वाक्य बनवणार आहोत आपण. तो म्हणजे इंग्लिशमध्ये ही म्हणजे तो. तो आहे साठी ही इज लिहिला आपण. तो आहे साठी ही इज आधीच पाठ केलेला आहे. कुठे, शाळेत. शाळा म्हटले की स्कूल असा अर्थ होतो, पण आपल्याला शाळेत सांगायचे म्हणजेच इन स्कूल. ही इज, तो आहे कुठे, इन स्कूल, शाळेत. ही इज इन स्कूल. तसंच पुढचं वाक्य, तो घरी आहे, तो आहे साठी ही इज घेतलं. ही इज कुठे आहे, घरी, ॲट होम. ठीक आहे. तो ट्युशन मध्ये आहे, तो आहे साठी ही इज लिहिले. आणि कुठे, ट्युशन मध्ये. ट्युशन फक्त ट्युशन येतं, पण ट्युशन मध्ये सांगायचे म्हणून आपल्याला इन घ्यायचंय, इन ट्युशन. ओके. तसंच तो दुकानात आहे, तो आहे साठी आपण ही इज घेतलं. आणि कुठे,
इन शॉप म्हणजेच दुकानात, शॉप म्हणजे दुकान, म्हणजेच तुम्हाला काय सांगावं लागेल, इन शॉप, ही इज इन शॉप, तो बाजारात आहे, ही इज, तो आहे, कुठे आहे, बाजारात, इन मार्केट, बाजार मार्केट, इन मार्केट म्हणजे बाजारात. समजलं? हे हीचे वाक्य आहे. ठीक आहे. तसेच शी साठीचे काही वाक्य आपण घेऊ. शी इज, ती आहे, कुठे, घरी, ती घरी आहे. शी इज ॲट होम म्हणजे आपण नेहमीसारखं काय करतोय, ती आहे, पहिलं एक वाक्याने, पहिला एक शब्द शेवटचा वाक्य, शी इज इथं लिहायचं आपल्याला, आणि कुठे आहे, तर घरी आहे. ती ट्युशन मध्ये आहे, शी इज, कुठे, इन ट्युशन. ती दुकानात आहे, शी इज इन शॉप. ती बाजारात आहे, शी इज इन मार्केट. ती शेतात आहे, शी इज इन फार्म. आणि ती बागेत आहे, शी इज इन गार्डन. ओके. तर आता आपण असेच काही वाक्य बघूया जे की आय मे जार साठी उपयोगाला येतात. आय मे जार यूज करून आपण फॉर एक्झाम्पल काही वाक्य बघूया. ठीक आहे. नीट लक्ष द्यायचंय, काही एक्झाम्पल्स आहेत आता इथे. ठीक आहे. आता बघा, यू आर, यू साठी आपण आर घेतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही गावात आहात. तुम्ही आहात साठी ऑलरेडी आपण काय पाठ केलं, यू आर म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही आहात, यू आर लिहिलं कुठे, गावात. विलेज म्हणजे गाव, पण आपल्याला गावात म्हणायचे म्हणून इन विलेज. यू आर इन विलेज, तुम्ही गावात आहात. समजलं? तुम्ही आहात, पहिला एक शब्द आणि शेवटचा शब्द ऑलरेडी आपण लिहितोय, यू आर, आणि गावात हा शब्द इथं, इन विलेज. समजलं? तसं तुम्ही कार्यालयात आहात. तुम्ही आहात साठी यू आर, आणि कुठे, तर इथं कार्यालय हा शब्द आहे, कार्यालयात म्हणलं की इन ऑफिस येतात. ओके. तुम्ही वर्गात आहात. तुम्ही आहात साठी यू आर घेतलं, आणि वर्गात साठी इन क्लास. तुम्ही वर्गात आहात. तुम्ही बाजारात आहात. तुम्ही आहात साठी यू आर घेतलं, आणि कुठे, बाजारात म्हटलं की इन मार्केट. समजलं? यू आर. तुम्ही पुण्यात आहात, यू आर, तुम्ही पुण्यात आहात. तर इथं इन, यू आर, तुम्ही आहात, कुठे, पुण्यात, इन पुणे, तुम्ही पुण्यात आहात. तुम्ही भारतात आहात, यू आर, तुम्ही आहात साठी यू आर, आणि कुठे, भारतात, इन इंडिया. इन काय आहे, हे प्रेपोजिशन आहे. समजलं एवढं? तर आपण आय एम चे वाक्य बघितले, इज चे पण वाक्य बघितले, आणि आर चे पण वाक्य बघितले. इथं खूप सारे वाक्य आहेत जे की आपण क्लासमध्ये ऑलरेडी सोडवून घेतलेले आहेत, आणि ज्यांचं कोणाचं राहिले त्यांची वाक्य आपण सोडवून घेऊ शकतो. ठीक आहे. आता असेच काही वाक्य आहेत, हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. इथं काही वाक्य आहेत बघा. हे वाक्य मराठीमध्ये दिलेले आहे, तुम्हाला इंग्लिशमध्ये सोडवायचे आहेत. खूप सोपं आहे. आता आपण जे वाक्य शिकलेत तेच वाक्य आहेत. असेच वाक्य तुम्ही कुठे आहात, किंवा तुमच्या घरातील व्यक्ती कोण कुठे आहे आणि काय आहे हे तुम्ही सांगू शकता. फॉर एक्झाम्पल, माझी आई घरी आहे, माय मदर इज ॲट होम. माझे बाबा ऑफिसमध्ये आहेत, माय फादर इज इन ऑफिस. माझा भाऊ कॉलेजमध्ये आहे, माय ब्रदर इज इन कॉलेज. कुठे आहे हे सांगितलं. ठीक आहे. आता कोण आहे, माझी आई शिक्षिका आहे, माय मदर इज अ टीचर. इज यूज केलंय आपण. ठीक आहे. माझा भाऊ विद्यार्थी आहे, माय ब्रदर इज अ स्टुडंट. आणि माझे बाबा फार्मर आहेत, म्हणजे शेतकरी आहेत, माय फादर इज अ फार्मर. म्हणजे ते कोण आहेत आणि कुठे आहेत, शेतकरी आहेत म्हणले आपण, आणि शेतात आहेत असं सांगू शकतो. शेत. ठीक आहे. माझे बाबा डॉक्टर आहेत आणि ते हॉस्पिटलमध्ये आहेत. म्हणजे कोण कुठे आहे आणि काय आहे हे आपण आय मी जारचा उपयोग करून शिकू शकतो, आणि असेच वाक्य बोलू शकतो. आता वस्तूंसाठी जर म्हटलं तर कसं लिहिणार तुम्ही. फॉर एक्झाम्पल, आता माझा पेन टेबलवर आहे, माय पेन इज ऑन द
टेबल. बघा, आपण काय केलं? एखादी वस्तू कुठे आहे हे आपण सांगू शकतो. ठीक आहे, काय काय सांगू शकतो? एखादी वस्तू सांगू शकतो. ठीक आहे. अजून एखादी व्यक्ती कुठे आहे सांगू शकतो. इथं काय केलं आपण? आपण पेन कुठे आहे सांगितलं. परत माझी आई कुठे आहे? माय मदर इज ॲट होम, हे पण आपण सांगितलं. आता माझा मोबाईल पर्समध्ये आहे. माय मोबाईल कुठे आहे? इज, माय मोबाईल इज इन पर्स. माझा मोबाईल पर्समध्ये आहे. म्हणजे एखादी वस्तू कुठे आहे हे पण सांगू शकतो. ठीक आहे. आता अजून कोणाचं नाव काय आहे हे पण सांगू शकतो. ठीक आहे. माय फ्रेंड किंवा माझ्या भावाचे नाव. माय ब्रदर्स नेम इज अर्णव. बघा, काय सांगितलं आपण? माझ्या भावाचे नाव अर्णव आहे. माय ब्रदर्स नेम इज अर्णव. समजलं? म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचे नाव सांगू शकतो, ती व्यक्ती कोण आहे हे सांगू शकतो, ती व्यक्ती कुठं आहे हे सांगू शकतो. खूप साऱ्या गोष्टी आपण आय मी जार सांगू शकतो. ठीक आहे. आपली एखादी वस्तू कुठे आहे ते पण सांगू शकतो. ठीक आहे. अजून काय राहिलं? असं आय मी जारचा उपयोग आपण खूप साऱ्या वाक्यांसाठी करून अशा टाईपचे वाक्य तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता वर्गात वर्गात खूप मुली आहेत. ठीक आहे. किंवा स्टुडंट्स क्लासरूम मध्ये आहेत, वर्गात आहेत असं सांगायचे. तर स्टुडंट्स, स्टुडंट्स हे अनेक वचनी आहे म्हणून आपण आर घेतले. स्टुडंट्स आर इन क्लास किंवा क्लासरूम. विद्यार्थी कुठे आहेत? वर्गात आहेत. आणि किती विद्यार्थी आहेत हे पण सांगू शकता तुम्ही. कसं? देर आर. आता समजा तिथे वर्गात 20 विद्यार्थी आहेत. वर्गात 20 विद्यार्थी आहेत असं सांगू शकता. देर आर 20 स्टुडंट्स इन द क्लास. किती विद्यार्थी आहेत हे पण सांगू शकता. ठीक आहे. माझ्या शाळेत गार्डन आहे. देर इज अ गार्डन इन माय स्कूल. ठीक आहे. माझ्या वर्गात 10 मुली आहेत. देर आर 10 गर्ल्स इन माय क्लास. माझ्या शाळेत 30 शिक्षक आहेत. देर आर 30 टीचर्स इन माय स्कूल. अशा पद्धतीचे अनेक वाक्य तुम्ही आय मीज आरचा उपयोग करून बोलू शकता. इथं खूप सारे वाक्य दिलेले आहेत. अशाच टाईपचे वाक्य तुम्ही बनवा, लिहा, प्रॅक्टिस करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला. किंवा कमेंटमध्ये तुम्ही कुठे आहात, कोण आहात, तुमच्या घरची व्यक्ती कुठे आहे, कोण आहे, अशा टाईपचे वाक्य तुम्ही लिहू शकता कमेंटमध्ये. ओके. चला भेटूया आपण पुढच्या चॅप्टर मध्ये किंवा पुढचा चॅप्टर शिकवताना मी असाच एक व्हिडिओ तयार करते आणि पुढचा आपण एक चॅप्टर पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया. चला भेटूया उद्या. ओके. सगळ्यांना बाय बाय. सी यू टुमारो. आठवणीने हे अशा टाईपचे वाक्य तयार करा. ओके. म्हणजे तुमची प्रॅक्टिस छान झाली की आपण पुढचा चॅप्टर अगदी व्यवस्थितपणे शिकू शकतो आणि पुढचं लक्षात घेण्यासाठी तुम्ही तयार राहा. ओके. समजलं किंवा नाही समजलं हे पण कमेंट बॉक्समध्ये कळवा. बाय बाय.